खांद्याला खांदा लावून सपोर्ट केला आणि तदनंतर कारण एकजूट काय असते ती अगदी करंजडे वासीने पाहायला मिळते. एकीचं बल अगदी तुम्हाला मोठमोठे अगदी तुम्ही कार्य पार पाडू शकता हे दाखवून दिलं गेलंय. हस्तांदोलन करून ही स्पर्धा आपल्याला ही मॅच अगदी बाहेर निघतात. दोन्ही खेळाडू दोन्ही टीमचे खेळाडू पाहायला मिळतात. चला सलामीची जोडी मैदानावरती पाठवायचे. रॉयल्स मॅन ऑफ द मॅच आमचे सुदर्शन पाटील सर आम्हाला सांगतायत की मॅन ऑफ द मॅच 8 चेंडू 15 धाबा, एक षटक फेकल्यानंतर 6 धाबा देऊन डिपेंड केल्या गेल्या. हरेश जी आंग्रे 40+ यांना विनंती करतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण लगेचच यावं व्यासपीठासमोर अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांचा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. फार चांगलं क्रिकेट. सदैव महाराज हा हात करतायत. सुदर्शन पाटील यांचे फार जवळचे संबंध आहेत. संदीपजी खरांदे यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल. मी हरीशजी अंग्रे यांना विनंती करतोय की आपण यावं. फार चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. थोडस अंपायरला पुन्हा एकदा सरांना विनंती अंपायर सर की आपण आयोजकांच्या वतीनं आम्ही अनाउन्समेंट करतोय थोडीशी पाबंदी द्या पुन्हा एकदा. वेळ अजिबात देऊ नका खेळाडूंना कारण अंधाराच्या आत अगदी सूर्य आता अस्ताला निघत चाललाय. त्यावेळेस कदाचित अगदी दिवस छोटा आणि रात्र मोठी असे आपल्याला पाहायला मिळते. अगदी 5:30 ते 5:45 च्या आसपास अगदी अंधार जाणवतो जेणेकरून त्याचा फटका अगेन्स्ट टीमला मिळाला नाही पाहिजे सेकंड इनिंग मध्ये. याची पण आपण दक्षता घ्यावी अशी विनंती. पंचांचा सिग्नल येतोय मॅचला होईल सुरुवात. पुन्हा एकदा आम्ही करतोय सर्वांचं हार्दिक असं स्वागत. जिथे मॅच अगदी पाहायला मिळते ती करंजाडे नाईट रायडर्स आणि दुसऱ्या बाजूला रॉयल्स करंजाडे बॅटिंग करते ती करंजाडे नाईट रायडर्स आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती नॉन स्ट्रायकर वरती विस्फोटक खेळाडू अगदी प्रतीक जाधवला आपण पाहतोय आणि स्ट्रायकर वरती फलंदाज सौरभ ठाकूर. सौरभ आणि प्रतीक अशी ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. सर्वांचं पुन्हा एकदा असेल ब्ल्यू डायमंड क्रिकेट टीम आयोजित करंजाडे प्रीमियर लीग मध्ये सरचे स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती जय पाटील पहिलाच बॉल पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्याच बॉल वरती समोर उभा फलंदाज सौरभ ठाकूर. पहिलाच बॉल उडवलाय. अगदी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वायली जवळ क्षेत्ररक्षक वेगाने धावत येत आहेत आणि पहिला धक्का नाईट रायडर्स टीमला प्रथमेश याच्या माध्यमातून कॅरी केला जाईल. पहिला धक्का सौरभ ठाकूर. विकेट्स मिळाले गेले कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला 11 खेळाडू घेऊन मैदानावरती खेळ करत असतात. त्यावेळेस तुम्हाला प्रत्येकाला तुमचे एफर्ट्स दाखवणं फार गरजेचं आहे. तुमची प्रत्येकाची मेहनत घेणं प्रत्येकाला फार महत्त्वपूर्ण असतं. तुमची एक चूक तुम्हाला मॅचमधून बाहेर निघू शकतं. ही एक चूक तुम्ही ओळखली पाहिजे. म्हणजे आतापर्यंत पहिल्या बॉलवरती अगदी प्रचंड वेगाने धावत जाऊन हा झेल कॅरी केला प्रथमेशनं. हॅट्रिकला 1000 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये विकास दादा यांच्यासाठी सुरेश शेलर यांच्याकडून. विकास 40+ चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी त्यांना मारावं लागेल. पारितोषिक तर लावलंय. बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 1000 आणि सिंगल षटकार 500 रुपयाचं पारितोषिक सुरेश शेलार यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कारण क्रिकेट मनोबल वाढवण्याचं काम केलं जात आहे. जय पाटील या गोलंदाजाचा पुढचा चेंडू फेकला जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू कट केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बलिराम भोईर आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः संघ मालक परंतु अगदी चांगले क्रिकेटर आहे. क्रिकेटमधली प्रचंड त्यांना आवड सुद्धा आहे आणि प्रचंड क्रिकेट खेळलेत. परंतु या चेंडूवरती थोडी वेगाने आलेला चेंडू होता आणि त्यानंतर स्वतःला थांबवलं गेलं. या चेंडूवरती मिस झालाय झेल. अगदी आम्ही आधीच म्हटलं होतं प्रत्येकाचे एफर्ट्स प्रत्येकाला मेहनत घ्यावी लागली या मॅचमध्ये. परंतु या ठिकाणी झेल सोडला जातोय. अगदी गलीमध्ये शॉट थर्डमॅन
आणि धावफलकावरती जर अकाउंट अजून ओपन झालं नाही आहे ते टीम नाईट रायडर्स प्रतीक जाधव बाहुबली खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकरवरती. एक स्पर्धेमध्ये या लीगचा विचार केला चौथं पर्व आहे आणि एक पर्वामध्ये त्यांनी मॅन ऑफ द सिरीज रेफ्रिजरेटर कमवला गेला. हा चेंडू चांगला पटका यॉर्कर चेंडू सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. उडवलं गेलं पॉईंटच्या आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चालाय सीमा पार डीप मध्ये आलेला चौकार. प्रेक्षक राजा जमलाय सामने बघायला करंजाडे इंडियन संघाचा. बरेचसे टायटल सॉन्ग आपण पाहिले पहिल्या वर्षापासून अगदी प्रत्येक संघाचं सॉन्ग आपण पाहत आलोय आणि अगदी गीताच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. पुन्हा एकदा चांगला फटका क्रिकेटचा मादक फटका पाहायला मिळतोय. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू झालाय कॅप मध्ये डीप पॉइंट सीमा पार येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. अष्टविनायक रिअल इस्टेट डंका वाजे या नावाचा नाथा भाई भारवाड कोच हैया संघाचा. बॅक टू बॅक दोन चौकार आले बाहुबलीच्या बॅट मधून. 8 धावफलकावरती 9 धावफलकावरती पाहायला मिळतात. जय पाटील वरती केले आक्रमण. हा चेंडू फ्रंट फुटला आले तर नंतर जागा बनवली गेली डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होईल. फाईन लेग मधून चेंडू जातोय सीमा पार लॉंग लेग चौकारासाठी 3 चौकार लगातार. अविनाश साबळे अष्टपैलू हुशार भारी प्लेयर संजय घोळे तो बॅट्समन चेंडू मारतोय. 4 धावा येतात. बॅक टू बॅक 3 चौकार पाहायला मिळालं ते प्रतीक जाधवच्या बॅट मधून. चारी बाजूनं किमया करतोय मोठे फटके लगावण्याची. त्याने ओळखलंय अगदी सर्कलच्या बाहेर पाबंदीमध्ये जे षटक आहे फक्त 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या अनुसरून फटकेबाजी पाहायला मिळते. हा चेंडू प्रॉपर टायमिंग कडक आवाज आला बॅट मधून. चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि महत्वपूर्ण विकेट. उत्साह साजरा केला जातोय क्रीडांगणावरती. दुसरा धक्का टीम नाईट रायडर्स करंजाडे टीमला. प्रतीक जाधव बाहुबली बॅक टू द पॅव्हिलियन. तमेश कैकाडी यांनी जेल कॅरी केला गेला. दुसरा जेल त्याच्या नावावरती कडक एकदम परफेक्ट. तुमचं बॅलन्स महत्वपूर्ण आहे. तुमचं ज्या वेळेस हवेमध्ये चेंडू जातं ना त्यावेळेस तुम्ही पहिले बॉडीला बॅलन्स करा तदनंतर कॅरी करा आणि तो कॅरी केला. आधीच्या बॉलवर पहिला विकेट सुद्धा त्यांनी जेल कॅरी केला. अगदी सुंदर झेल. या 2 विकेट्स महत्वपूर्ण घेतल्यानंतर आता या मॅच मध्ये जान ओतली जाते ती फिल्डिंग करणाऱ्या टीम रॉयल करंजाडेकडून. चांगलं क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळालं. प्रतीक जाधव या मॅचला या डावाला पुढे नेण्याचं काम करत होता. प्रतीक जाधवला अडकवलं गेलं. फसवा चेंडू फेकला. फसवा म्हणण्यापेक्षा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालं. प्रतीकचा बराचसा चेंडू वेल हवेत राहिला गेला. आकाशाला गवसणी घातली होती चेंडूनं परंतु सीमारेषा गाठली नाही. अंतर कापलं नाही चेंडूनं. फलंदाज बाद झालाय. नवीन मिडल ऑर्डरचे खेळाडू आता 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे खेळाडू खेळ करतायत. विकास उतेकर आणि अशोक ओवाल हे आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतात. विकास उतेकर ऑन स्ट्राईक पॅडवरती यादला जातोय. सूरज यांच्या माध्यमातून प्राइज लावलं गेलंय. षटकारासाठी 500. 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विकास ओवाल यांच्यासाठी. परंतु नवीन आलेला खेळाडू 4थ्या क्रमांकावरचा अगदी आपण पाहतोय अशोक यांच्या माध्यमातून आता स्ट्रायकरवरती असतील. अगदी 4थ्या क्रमांकावरती आलेत. फलंदाज तयार असतील. जय गोलंदाज. हा चेंडू चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. चांगला जेल कॅरी केलाय एकदम परफेक्ट. अगदी चेंडूवरती अगदी पोहोचले गेले आणि क्षेत्ररक्षक सूरज गुप्ता यांनी टिपलेला हा जेल. 3रा फलंदाज बाद होईल नाईट रायडर्स करंजाडे टीमचा. आमचे मारुती पोपट खऱ्या तर एक बेस्ट 40+ खेळाडू आपण पाहतोय.
पुढची मॅच क्लायमेट अंदाज बघून मॅच होईल. हा, जसं आयोजक सांगतील तसं आम्ही तुम्हाला अनाउन्समेंट नक्कीच करू. कारण वेल आणि उद्या एक शो मॅच डॉक्टर्स वर्सेस डॉक्टर्स अशी मॅच होईल सकाळी ठीक 8:30 वाजता. म्हणजे तुम्हाला ही आजची मॅच तुम्हाला आज कंप्लीट करावी लागेल. सुरेश शेलार, कदाचित उद्या जर तुमची एक्स्ट्रा मॅच नसती तर ती मॅच तुम्हाला खेळवता आली असती वेळे अभावी. परंतु उद्याची जर मॅच राहिली तर अजून प्रेशर येऊ शकतं उद्याच्या दिवसातले. म्हणून विचार करावा लागेल. शेवटच्या दिवशी 4च मॅच आहेत आणि सेमीफायनल 6-7च मॅच आहेत. हा चेंडू, चांगला चेंडू फेकला जातोय. अगदी नवीन खेळाडू मैदानावरती सन्नी कैकाडी, ज्यांनी पहिल्या वर्षापासून डॉट बॉल पर्यंत पारितोषिक होतं. ते सनील कैकाडी आमच्या अगदी अजून नजरेत आहेत. कारण कधी कोणतं पारितोषिक लावतील हे सांगणं फार कठीण. स्ट्रायकरवरती असेल, परंतु आता पारितोषिक लावण्यापेक्षा मोठा फटका खेळावा लागेल. हा चेंडू अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली जाते. चांगलं क्रिकेट. पंचांचा सिग्नल लेग बाईटचा आणि एक लेग बाईटच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 15 धावा. चौकार हॅट्रिक साठी सुद्धा पारितोषिक लावलं गेलंय. ते फलंदाज विकास यांच्यासाठी चौकार हॅट्रिक साठी 1000, षटकार हॅट्रिक साठी 1000, पर षटकार 500. गोलंदाज तयार. हा चेंडू सुंदर फेकला गेला. जय षटकारासाठी सन्नी कैकाडी यांच्यासाठी मारुती पोपट यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रत्येक षटकार. सुरेश शेलार यांच्याकडून मग 500. हा, त्यांना पारितोषिक काही बरेचसे गतवर्षी आम्ही पाहिले डॉट बॉलला लावलेत, परंतु त्यांच्यावरती आता खेळायची संधी निर्माण झाली आहे. त्यांना आता पारितोषिक कमवण्याची वेळ आली गेली आहे. कारण रिव्हर्स स्वीपचा जर षटकार ठोकला तर 1111 आहेत सुरेश शेलार यांच्याकडून. त्यानंतर पारितोषिक येते माजी सदस्य निलेश गायकवाड कडून. यांच्याकडून विकास उत्तेकर यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. अगदी मनोबल वाढवलं जात आहे. विकास उत्तेकर यांच्यासाठी अगदी हास्यात स्मित हास्य देत आहेत. त्यांना मारावं लागेल. एखादा गोलंदाजाला अगदी प्रयत्नावरती पराकाष्ठा करावी लागेल. एखादा खराब चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल आणि त्याच्यावरती मोठा पटके खेळण्याचे प्रयत्न करावे लागतील. परंतु बघूया, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 16. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या 13 आणि तदनंतर या ओव्हरमध्ये आल्या त्या फक्त 3 धावा आपण पाहायला मिळाल्या. तर 16 धावा धावफलकावरती कमबॅक करणारं षटक फेकलं जयनं. जय भोईर नवीन गोलंदाज वापरलं जाईल तिसऱ्या षटकासाठी. चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार. जय भोईर एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि आपल्याला पाहायला मिळते, चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. एक मॅच अजून आजच्या दिवसातली होईल का हा क्वेश्चन मार्क आयोजकांवरती आहे. हा बेल फार महत्वपूर्ण असेल या मॅचचा, अन्यथा शेवटची जी मॅच असेल आजच्या दिवसातली ती थोडीशी जड जाऊ शकते आयोजकांसाठी. पुन्हा एकदा विनंती करूया की अजिबात बेल घेऊ नका. भाऊ मात्रे आमच्या समोर अगदी सुपला शॉट म्हणून प्रसिद्ध आहेत. हा चेंडू उडवला जाईल शॉट थडब्यांच्या डोक्यावरून. क्रिकेटमध्ये युक्ती फार महत्वाची. तुम्ही ताकदीपेक्षा युक्तीला फार महत्व देणं आहे आणि या चेंडूवरती येत आहेत 4 धावा आणि या 4 धावा संख्येच्या बरोबरीनं टोटल 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. थँक्यू डीजे. विकास उतेकर यांच्यासाठी पुन्हा एकदा अनाउन्समेंट आहे. निलेशजी गायकवाड माजी सदस्य यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. चौकार मारलाय त्यांनी, पण चौकारासाठी पारितोषिक नाही आहे. षटकार जर ठोकला तर 500. बॅक टू बॅक चौकाराच्या हॅट्रिकला आहे सुरेश शेलार यांच्याकडून 1000 रुपये. षटकारासाठी 500 आहेत आणि गोलंदाज तयार जय भोईर. हा चेंडू जय भोईर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी अडवलं जाईल. जंप लागावून इकडून तिकडे अगदी प्रयत्न केला जात आहे. सन्नी कैकाडी प्रयत्न करतायत मोठा फटका लगावण्याचा, परंतु बॅट अँड बॉलचा ठिकाणी संपर्क होत नाहीये.
हा चेंडू पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, युक्त्या लढवण्यामध्ये माहिर आहे सनी कायकाडी, परंतु युक्ती आता कामी येत नाहीये. युक्तीपेक्षा तुम्हाला आता माइंडनुसार खेळ करावा लागेल, डोकं शांत ठेवावं लागेल, एका डॉट बॉल तुम्हाला विचार करावा लागेल, कारण तिथे धाव लागत नाही स्कोर कार्डावरती. एक धाव जरी एक सिंगल डबल. हा चेंडू पुन्हा एकदा आता सक्सेस झाले असते, वेगाने चेंडूवरती धावत चालले क्षेत्ररक्षक, परंतु सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडूला उडवलं गेलं. 3 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात आणि या 3 धाबा संख्येच्या बरोबरीनं टोटल आता आले आहे T26 रन्स. 26 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विकास ठाकूर, सूरज शेलार, मारुती पोपट यांच्याकडून 500 पर पर्सन 500 विकास उतेकर यांच्यासाठी. त्यानंतर सन्नी कायकाडी यांच्यासाठी विकास ठाकूर, सूरज शेलार आणि मारुती पोपट यांच्याकडून 500. त्यानंतर षटकारासाठी 500 आणि तदनंतर आमचे माजी सदस्य विजय ठाकूर यांच्याकडून सुद्धा विकास यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. एक शॉट येते. थँक्यू. एक शॉट. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा आहेत त्या 27 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या स्कोर कार्डवरती. सनी कायकाडी यांच्यासाठी पुन्हा एकदा पारितोषिक. रिव्हर्स षटकार जर ठोकला तर सूरज शेलार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येकाचा अनाउन्समेंट या ठिकाणी होते. पारितोषिक लगावलं जात आहे. विजय पाटील गोलंदाज. हा चेंडू सनी कायकाडी यांची दांडी गुल. अगदी चांगला चेंडू फेकला आणि चेंडूवरती डायरेक्ट एक्स्टर्न वरती चेंडू फेकला गेला. सनी कायकाडी बॅक टू द पॅव्हिलियन. टोटल स्कोर कार्ड वरती धाव संख्या झाली आहे 33 या अंकावरती. लोकेश खऱ्या अर्थानं प्रत्येक संपर्कामध्ये असणारे लोकेश आम्हाला पाहायला मिळते, माहिती मिळते लगेच आम्हाला. आम्ही नाव घेतलं लगेच आम्हाला एक कॉल या ठिकाणी आणि त्यांचं पण करतोय स्वागत. प्रत्येकाची या स्पर्धेसाठी मेहनत आहे. तुम्ही खांद्याला खांदून देऊन प्रयत्न केलात ना, त्यामध्ये सफल अगदी तुम्ही होऊ शकता आणि ते सफल झाले गेलेत. करंजाडेवासी या चेंडूवरती एक सिंगल फक्त मिळालं जाते, प्राप्त होते एक सिंगल आणि एक सिंगलच्या बरोबरीनं 34 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद झालेत 4 फलंदाज बाद झाले गेले. आता विकास उतेकर यांच्यावरती पारितोषिकांची लयलूट पाहायला मिळते, परंतु एकाच षटकार ठोका जेणेकरून ए टीम मधून कमी होतील या पारितोषिक लावणाऱ्यांचे. चौकाराला 500 निलेश गायकवाड यांच्याकडून
आता चौकार ठोकला तर 500. त्यांना माहिती झालंय की आता षटकार येत ना तर पारितोषिक आमचं जाऊ दे पण चौकार तरी मारू दे. हे गणित आखले जात आहेत. फार चांगलं या ठिकाणी अगदी पैशाची लयलूट आहे. प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. एक मनोबल वाढवलं जातंय फलंदाजांचं. जयचा नेक्स्ट बॉल पुलटॉस बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वाईड इज जबल आणि हा झेल कॅरी केलाय. सुंदर झेल. क्षेत्ररक्षक प्रथमेश कैकाडी यांनी टिपलाय. तिसरा झेल. सुंदर झेल. फलंदाज होतील बाद. नवीन खेळाडू मैदानावरती कल्पेश साबले मैदानावरती आगेकूच येतो. ही स्पर्धा फार महत्वाची आहे. श्रीकांत म्हात्रे अगदी आता वेळेवरती चहा दुपारी सुस्तावले होते आणि आता चहा म्हणजे प्रेक्षक पण अगदी व्यासपीठ अगदी या ठिकाणी. सकाळच्या सत्रामध्ये नाश्ता नंतर जेवण थोडासा फास्ट केला. पुन्हा एकदा अनाऊन्समेंट आहे आणि थोडे फास्ट केला. आम्ही वारंवार सांगतोय फास्ट केला पण आम्ही बोलण्यापेक्षा तुम्ही कृती करा त्या ठिकाणी. कारण प्रत्येक आयोजक मंडळी इथं व्यासपीठावरती जे बसले ते सांगतायत की कोणालाही दगा फटका त्याचा भेटू नये. वेळेवरती मॅच झाल्या पाहिजेत. 5 ओव्हरच्या आणि त्या कारणास्तव आम्ही विनंती करतोय. हा चेंडू वाईड यॉर्कर फेकला गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आणि या तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत. आम्हाला सुदर्शन पाटील सर सांगतायत त्या 37-38 माफ करा 35 धावा आहेत त्या धाव फलकावरती. 35 धावा आहेत धाव फलकावरती. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होतोय. पाणी घेऊन जावं. लोकेश या ठिकाणी पाणी घेऊन जात आहेत. स्वतः सांगतायत की आता ही मॅच आपल्याला जिंकायचे, आपल्याला चांगला खेळ करायचंय असे आता काहीतरी कान मंत्र द्यायला गेले असतील. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. नाथाभाई गायकवाड आणि विद्यमान सरपंच मंगेश दादा शेलार नाथाबाई भारवाड यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500. नाथाबाई भारवाड आणि सरपंच विद्यमान आमचे मंगेश दादा शेलार यांच्याकडून बोल्ड जर घेतला तर 1100 म्हणजे 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 1111 लकी नंबर आम्हाला या ठिकाणी पारितोषिक लावलं गेलंय. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना बोल्डला 1100 आणि विकेट्सला 500. बलिराम भोईर गोलंदाजी मार्क वरती आहे. त्यांना आता त्यांच्यावरती लयलूट होणार. पाहूया बलिराम भोईर यांना लयलूट या बक्षीस पारितोषिक मिळणार का की त्याच्या विरोधात आमचे विकास उतेकर त्यांचा पारितोषिक रनिंग मध्ये आहे. त्यांना पारितोषिक जर घ्यायचं असेल तर फटकेबाजी करावी लागेल. चेंडू आबेट आहे. उलटा झेल घेण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीये. शॉर्ट एक्स्ट्रा कबल जवळ या चेंडूला फील्ड केलं जाईल. धापत येतोय क्षेत्ररक्षक. या चेंडूवरती घेतल्या जात आहेत 2 धाबा आणि या 2 धाब संख्येच्या बरोबरीनं 37 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. बॅटिंग करणारा करंजाडे नाईट रायडर्स हा संघ 37 या अंकावरती. बलिराम भोईर यांचा नेक्स्ट बॉल. हा चेंडू थोडासा पुढे फेकला गेला तदनंतर अबे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर फेकला. व्हाईट बॉल. पंचांचा येतोय सिग्नल. या चेंडूवरती अवंतरची एक धाव जोडली जाईल. स्कोर कार्डवरती 38 या अंकावरती जाऊन पोहोचेल नाईट रायडर्स हा संघ. अगदी सायंकाळचं सत्र आता सूरज अस्ताला गेलाय. खरं तर अंधार येतोय की काय असं पाहायला मिळते. हा चेंडू क्रिकेटचा एक पुस्तकी फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आता आले 500 रुपये विकास उतेकर यांच्यासाठी. निलेश गायकवाड यांच्या एटीएम मधून होत आहेत 500 कमी. ही ओळख आहे श्रीकांत म्हात्रे यांची. जसा पैशांची लयलूट होते तसा गीत तुम्हाला क्लायमेट नुसार गीतं ऐकवली जाणार यात मात्र काही शंका नाही. ही ओळख आहे रसायनीची आमची श्रीकांत. तदनंतर आमचे बंगारपाड्याचे अभिषेक. हवे ते चेंडू. गोलंदाज कोण घेणार या चेंडूवरती विकेट. 500 कमी झाले असते मंगेश दादा शेलार यांनी आमचे नाथा भारवाड यांचं, परंतु जेल घेता आलं नाहीये. या चेंडूवरती वेगवान अगदी चपल पाहायला भेटत विकास उतेकर या ठिकाणी धाव घ्यायची की नाही
धाव होईल की नाही हे बरेचसे दमलेत, परंतु धाव घेण्याचे प्रयत्न चालू आहे. ते थांबलेत, ते सांगतायत. त्याला पाठवा घरी. 3 धावा पूर्ण केल्या तरी ते सांगतायत की मी एनर्जी ड्रिंक घेऊन आलोय, त्याच्यामुळे मी 4 धावा पूर्ण करू शकतो. स्वतःचं मेडिकल असल्या कारणानं अगदी त्यांची बॉडी पूर्णपणे बॅलन्स मध्ये आहे. हा चेंडू डान्सिंग द राऊंड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक केलं काय, धावत यायला पाहिजे होतं पुढं. तुम्ही जागेवरतून तुमचा बॅलन्स, तुम्ही पुढे या, तदनंतर चेंडू पर्यंत पोहोचा. तुमचा अंतर पहिलं चेंडूंमधलं अंतर कापा, परंतु ते झालं नाही आहे. बलिराम भोईर वरती लयलूट होती, परंतु ही लयलूट किमान 1000 रुपये कमी झाले असते. अजून लागू म्हणजे 3 रन घेतले ना तर त्याला 500 रुपये. 3 रन्स अजून घेतले तर 500. विकास उतेकर यांच्यासाठी सूरज यांच्याकडून हा चेंडू, या चेंडूवरती कदाचित होऊ शकतात 3 धावल्या तर 500. हा चेंडू शेवटच्या क्षणाला 2 झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलं जात आहे. अगदी कल्पेश साबले स्ट्रायकांवरती आहेत, जे प्रयत्न करतायत. दोहिरी आल्या 2 बॉलवरती बॅक टू बॅक. 4 धाबा आतापर्यंत खर्ची केल्यात 3 बॉलवरती आणि टोटल आली आहे ती 49 धाबा धावपलकावरती. या बॉलवरती 2 आल्या तर 500. विकास उतेकर यांच्यासाठी 2 धाबा धावल्या तर 500 असतील, कारण त्यांना माहिती आहे आता दमलेत. हा चेंडू आवेत. आता विकेट्स. या चेंडूवरती प्रथमेश कैकडी यांचे पिताश्री मेघनाथ कैकडी यांनी घेतलेला हा झेल. अगदी दोघांनी सुंदर परफॉर्मन्स दाखवला गेला. 4 कॅची अगदी कॅरी केल्यात. अगदी पिता पुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं परफॉर्मन्स. पहिल्या सत्राचा या ठिकाणी खेळ संपलाय. सुदर्शन पाटील सर आम्हाला सांगतायत की धावा झाल्यात पहिल्या सत्रामध्ये 49 आणि गरज आहे ती सेकंड इनिंग मध्ये रॉयल्स करंजाटे टीमला येणारे 30 बॉल आणि 50 या धाव संख्येची गरज आहे. कन्फर्म साठी फोन आलेला आहे. विकास उतेकर यांना 500 रुपयाचा पारितोषिक जीपे झालेला आहे. हा त्याच्यामुळे निलेश गायकवाड यांचे जे पारितोषिक होतं ते गुगल पे झाले. चेक करा, नसेल झाले तर इकडे आमचे लोकेश जाधव आहेत, ते परत कॉल करतील. येणारे 30 बॉल 50 धाव संख्येची गरज. अगदी थोडीशी कॉम्बॉक्स मध्ये थोडीशी हसी मजाक चालू आहे. हे प्रेम आहे कर्जडेवासियांचं. अगदी प्रत्येक जण परिचयाचे आहेत. आधी प्रत्येक जण दरवर्षी आम्हाला या स्पर्धेसाठी बोलवतात. आधी ज्यावेळेस गाव स्पर्धा असते ना त्यावेळेस थोडी संतोष विकारे आपण हसी मजाक झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हसी मजाक पाहायला मिळते. प्रत्येक जण हा जय भोईर यांच्यासाठी अगदी आगलं वेगळं आयोजन. शेवटपर्यंत ताबा धाव घेतले तरी चालेल पण 500 भेटतील सुरेश शेलार यांच्याकडून. इकडे पाहतात स्मित हास्य देत आहेत, परंतु शेवटपर्यंत थांबलं तर 500 रुपयाचं पारितोषिक. चला बेल घेऊ नका प्लीज. फिल्डिंग करणारी टीम सन्नीबाई कैकाडी, आपल्याला विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक मॅच आपल्याला अजून खेळवायची आहे, याची आपण दक्षता घ्यावी. येणारे 30 बॉल 50 धाव संख्येची गरज आहे. विशाल दादा मात्रे, खऱ्या अर्थानं वय जरी झालं असलं तरी मी माझं म्हणजे वयाने लहान पुरा आपण बघतो बॉ चेंडू देतात, परंतु त्यांना माहिती आहे आपली गावाची स्पर्धा आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक जण या स्पर्धेला साकार करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. विशाल मात्रे जे अगदी चेंडू करून अगदी मैदानावरती पाहायला मिळत आहेत, पूर्तता करतायत, त्यांचं पण आम्ही करतोय या स्पर्धेच्या वतीनं सरचे हार्दिक स्वागत. कारण ज्या वेळेस आपण म्हणतो ना की 100 वर्ष जगण्यापेक्षा तुम्ही एक दिवस असं काम करा
की तुमचं 100 वर्ष ते नाव निघलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आयोजनकर्त्यांनी ही स्पर्धा भरवली गेली. वेळे अभावी अनाऊन्समेंट होते आमच्या कॉम्बॉक्समध्ये माहिती येते की वेळे अभावी आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे ती होणार नाही. उद्या सकाळी ठीक 9 ते 9:30च्या दरम्यान 9:30च्या दरम्यान चालू होईल. परफेक्ट 9:30. 8:30ला त्याची मॅच 9:30 9:30ला होईल. हा डॉक्टर सन्नी कैकाडी निलेश गायकवाड यांच्याकडून ₹1000 विकेट सॅट्रिक पारितोषिक. हा ओमकार आले जातात इकडे. ओमकार शेलार आलेत हे दिवसभर आमच्या फक्त कॉन्टॅक्ट वरती होते पण आता आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेलेत. ओमकार शेलार त्यांचं पण आम्ही करतो या ठिकाणी गुडगुड स्वागत. जय भोईर साठी 500 शेवटपर्यंत थांबायचंय त्यांना असे सूरज शेलार. पंचांचा येतोय सिग्नल ग्रीन. मॅच होईल स्टार्ट. 30 बॉल 50 धाबा. गोलंदाजी मार्क वरती सन्नीबाई कैकाडी. स्ट्राईक एंड वरती विस्फोटक खेळाडू जय भोईर ऑन अ स्ट्राईक. राऊंड विकेट. पहिलाच बॉल. हा चेंडू टपली दिले चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. दोघांमध्ये रेस लागले परंतु शेवटच्या क्षणाला डीप मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जात आहे. चांगली वेगवान धाव पूर्ण केल्या जातात या चेंडूवरती. श्री गणेशा होतोय पहिल्याच बॉलवरती. सन्नी कैकाडी यांच्या 2 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. फार चांगलं क्रिकेट बघायला मिळणार आहे. अगदी या मॅच मध्ये दोन्ही संघ हा चेंडू चांगला फटका ऍट डीप मध्ये चालाय चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फाईन लेग मधून चेंडू अगदी मारला गेला जय भोईरनं. एकच धाव चेंडूवरती मिळाले जाते. एक सिंगलच्या बरोबरीनं 3 धाबा धाव फलकावरती. प्रत्येक चौकारासाठी चौकार षटकार ₹100 पारितोषिक. सागर भोईर यांच्या माध्यमातून जय भोईर याच्यासाठी. हा चेंडू ठोकलाय. अगदी कबरचा हा फटका लाजवाब. मनगटांमधली ताकद आणि ती ताकद आजमावली गेली. रोहन खाडेच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार चौकार. अवती भवती प्रेक्षक राजा जमलाय सामने बघायला. करंजाडे इंडियन संघाचा स्पॉन्सर मारुती सचिन कैकाडे यांच्याकडून सन्नीबाई कैकाडी यांनी जर जय भोईरचा दांडी गोल केली तर 500. हा चेंडू चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. गलंगलत चालाय चेंडू. क्षेत्ररक्षक वायडी जवळ फील्ड केलं जाईल या चेंडूला आणि एक फक्त सिंगल घेतली जाते आणि एक सिंगलच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा लागल्या जात आहेत. त्यात 8 या अंकावरती 8 धाबा धावफलकावरती. ज्यांच्या मॅच झाल्यात त्यांनी अगदी ड्रेस कोड व्यवस्थित चेंज करून व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्यांचं पण स्वागत. लोकेश जाधव सर्वांच्या परिचयामध्ये संपर्कात असणारे व्यक्तिमत्व सदैव तत्पर. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिडॉप मध्ये आणि शेवटच्या क्षणाला जेल सोडला जाईल. अगदी जय भोईरची ज्या जय भोईरच्या विकेटसाठी प्रयत्न केले होते. सापलं रचलं होतं अगदी सन्नी कैकाडी यांनी परंतु त्या जाळ्यामध्ये अडकवायचं होतं परंतु त्या जाळ्यातून पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला डोकली काढून बाहेर निघतोय तो जय भोईर. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. 9 या अंकावरती. 1 धाव या चेंडूवरती घेतली जाईल. रोहन खाडे याच्यासाठी हा चेंडू फेकला गेला. बॅट टू द बॉलर असा खेळ पाहायला मिळाला. कोणतीच जाव्या चेंडूवरती घेतली जात नाहीये. अगदी शेवटचा बॉल आलाय डॉट बॉल. सन्नी कैकाडी यांनी फार चांगलं परफॉर्मन्स या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं षटक आपण त्यांनी हाताळलं गेला आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 9 धावा. जय भोईरची विकेट गेली असती परंतु ती विकेट नशीब बलबत्तर टीम खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रॉयल्स करंजाडे टीमचं 9 धावा धावफलकावरती बिनबाद. एक जमेची बाजू आहे. चला लगेच स्पीडअप घ्या. फिल्डिंग करणारी टीम आपल्याला विनंती आहे की आपण अजिबात वेल घेऊ नका कारण वेलेला फार महत्व आहे. कारण वेल ही कोणासाठी थांबत नाही आहे. वेलेला अगदी आपण महत्त्व देत असतो. वेलेवरती आपल्याला पोहोचणं वेलेवरती कोणतेही काम आपल्याला करणं फार महत्त्वपूर्ण असतं आणि ते वेल आता आपल्याला थांबणार नाही आहे. आता येणारे बॉल 9 धावा धावफलकावरती लागल्यानंतर येणारे 24 बॉल 41 धावसंख्येची गरज आहे. ती टीम रॉयल करंजाडे या टीमला. प्रतीक जाधव एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा खेळाडू जो गोलंदाजीवरती येतोय. सेकंड ओव्हर घेऊन येतोय त्या स्पेल मधलं पहिलं चडक फेकण्यासाठी. वारंवार क्षेत्ररक्षकांची विवरचना बदली केली जाते. इकडून तिकडे तिकडून इकडे अशी परिस्थिती पाहायला मिळते. आमचे
अगदी फार चांगलं व्यक्तिमत्व प्रत्येक जण या स्पर्धेत साकार करण्यासाठी प्रयत्न केले गेले. या सर्वांचा आम्ही करतोय सरचे हार्दिक स्वागत. अगदी गोलंदाजी मार्कवरती प्रतीक जाधव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात, जे अगदी 3 ते 4 पावलांचा रनअप आहे. हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं सेन्सिबल क्रिकेट या चेंडूवरती बॅट अँड बॉलच्या ठिकाणी प्रॉपर संपर्क झाला, परंतु जय भोईर या खेळाडूने या चेंडूला स्टेअर केलं गेलं. एक या धावसंख्येसाठी एक सिंगल आणि एक सिंगलच्या बरोबरीनं 10 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती आली आहे सिंगल. ती टीम रॉयल करंजाडे या टीमसाठी. गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू रोहन खाडे याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध या चेंडूला स्टेअर केलं गेलं. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता, परंतु धावत येऊन या चेंडूला फील्ड केलं गेलं आणि 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. 50 धाब्यांचं टार्गेट सेट करायचं रॉयल करंजाडे या टीमला आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीनं 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या रॉयल करंजाडे या टीमच्या 12 धावा धावफलकावरती प्रतीक जाधव झगडतोय की या मॅचमध्ये या माझ्या ओव्हरमध्ये किमान 1-2 झटके आले तर या मॅचमध्ये आपण पुनरावृत्ती करू शकू. हा चेंडू गुडलेन स्पॉट्स वरती चेंडू पडला. विकेट किपरच्या हातामध्ये स्लोवर केला. गती परिवर्तन जे भातातले चेंडू आहेत ते चेंडू फेकले जातात प्रतीकच्या माध्यमातून. अगदी शरीरदृष्ट्या बलकट आहे आणि त्या परिस्थितीनुसार ताकद आहे खांद्यांमध्ये फिरवण्याची, आणि परंतु कधी वेगाचे टाकतोय तर कधी स्लोवर करतोय. परिवर्तन. हा चेंडू समोरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल केला जाईल. वाईल्डिशच्या डोक्यावरून सनी कैकाडी अशा मृत नजरेनं पाहत राहिलेत, परंतु चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी हा येतोय विलोकनीय षटकार. डीजे आमचे सांगतायत की करंजाडे गाव आता अगदी आतमध्ये आणि समोर अगदी बिल्डिंग्स पाहायला मिळतात. एकेकाल कॉलेजला ज्यावेळेस आम्ही या परिसरामध्ये असो त्यावेळेस काही पूर्णपणे मोकळं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु अगदी या परिसरामध्ये बिल्डिंग्स पाहायला मिळतात आणि एक डेव्हलप एरिया म्हणून करंजाडेकडे पाहिलं जातं. फलंदाज या चेंडूवरती बाद होतोय. धावफलकावरती धाबा आहेत त्या 18 धावा धावफलकावरती आहेत. अगदी नवीन 3ऱ्या क्रमांकावरचे खेळाडू मैदानावरती बलिराम भोईर जे संघ मालक आहेत रॉयल्स करंजाडे टीमचे. प्रत्येक षटकारासाठी बलिराम भोईर यांच्यासाठी 1111 नाथाबाई भारवड आणि सरपंच मंगेश दादा शेलार यांच्या माध्यमातून या 2 व्यक्तिमत्वांकडून बलिराम भोईर यांच्यासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकार. हा चेंडू चांगला चेंडू थोडासा बाउन्स केला गेला. तदनंतर या चेंडूला अगदी स्वतः गोलंदाजानं या चेंडूला फील्ड केलं आणि 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 2 षटकांनंतर धावसंख्या झाली येणारे आता 18 बॉल आणि 32 धावसंख्येची गरज आहे, पण स्कोर कार्डवरती धावसंख्या झाली ती 18 या अंकावरती. 18 धावा आहेत धावफलकावरती पाहायला मिळतात. अगदी रॉयल करंजाडे आणि त्यांच्या विरोधात टीम पाहायला मिळते. फिल्डिंग करणारी टीम नाईट रायडर्स करंजाडे. अगदी प्रत्येक जण या स्पर्धेला साकार करण्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेतली. अगदी एक मोठ्या स्पर्धेला शेखर पाटील यांनी जरूर उल्लेख केला. अगदी 2 लाख प्लस अगदी इनामी राशीची स्पर्धा आहे की काय, आणि खऱ्या अर्थानं जरी इनामी राशी 31,000 रुपये प्रथम पारितोषिक असलं या स्पर्धेमधलं, तरी गाव प्रीमियर लीग ही स्पर्धा कुणी एवढी मोठी करणं कोणतेही काम करत असताना तुमची साथ फार महत्वाची, तुमची एकजूट गाव प्रीमियर लीग मध्ये फार महत्वपूर्ण आहे आणि मनाला आकर्षित करतील अशा ट्रॉफ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मनामध्ये लगेच आपल्याला भुरालून ठेवतात अशा ट्रॉफ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी चांगली स्पोर्ट्स बायसिकल आता स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळतात, ते सुद्धा चांगलं आकर्षण बघायला मिळतं. आगलं वेगळं आयोजन या करंजाडे वासियांनी भरवलं गेलं आहे. 3rd ओव्हरला होते सुरुवात. या चेंडूवरती पहिल्याच बॉलवरती सनी कैकाडी कट करण्याचा प्रयत्न होता जय भोईरचा. कदाचित या चेंडूवरती बॅटची एज असावी, कारण या चेंडूवरती बॅटची एज होती आणि या विकेट किपरनं थोडीशी चूक केल्या.
अगदी जय भोईर या विकेटसाठी झगडलं जातोय फिल्डिंग करणारी टीम. मॅच जिंकवली तर 500 रुपये सूरज शेलार यांच्याकडून जय भोईरसाठी. हा चेंडू यॉर्कर चेंडू फेकला गेला. चेंडू चालाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव या चेंडूवरती वेगानं धावून पूर्ण केली जाते आहे. अगदी स्लोवर गती परिवर्तन ते आतापर्यंत षटक हाताळले गेलेत. पहिलं षटक हाताळलं सन्नी कैकाडी यांनी, तदनंतरचं षटक हाताळलं प्रतीक जाधवनं आणि तदनंतर तिसऱ्या आपल्या स्पेलमधलं सेकंड ओव्हर फेकण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहेत सन्नीबाई कैकाडी. आपल्याला पाहायला मिळतात स्लोवर आणि अगदी गती परिवर्तन. हा चेंडू बलिराम भोईर यांच्या माध्यमातून चेंडू आवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय परंतु वेगाने धावत आले होते चेंडूवरती, परंतु अंतर कापलेलं, परंतु थोडंसं या ठिकाणी शेवटच्या क्षणाला झेल कॅरी करता आला नाही. या चेंडूवरती घेतल्या जातात 2 धाबा. सुंदर फटका लगावला होता 6 साठी बलिराम भोईर यांच्यासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. मंगेश दादा शेलार आणि नाताबाई भारबड यांच्या माध्यमातून धाव फलकावरती धाबा लागल्या जात आहेत. त्या 2 धावसंख्येच्या बरोबरीनं 21 धाबा, 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड. फार चांगला क्रिकेट या ठिकाणी रणसंग्राम पाहायला मिळतो. येणारे 15 बॉल 29 धावसंख्येची गरज आहे. राऊंड विकेट. हा चेंडू थोडासा बाहेर फेकला जातोय. पंच सांगतात आमच्या दिशेने अगदी समांतर हात करून बाहेर निघतात आणि सांगतात हा चेंडू वाईट बॉल असेल. अमांतरची 1 धाव मिळते आणि 1 या धावसंख्येच्या बरोबरीनं आता 22वी धाव जोडली जाईल ती स्कोर कार्डवरती. डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट झाले, परंतु या चेंडूवरती बॅट अँड बॉलचा ठिकाणी संपर्क होत नाहीये. जर ज्या वेळेस तुमचा बॅट अँड बॉलचा ठिकाणी संपर्क होत नसेल ना तर तुम्ही सिंगल डबल घ्या, तुम्ही अगदी स्ट्राईक रोटेट करा, परंतु तसं होत नाहीये. बलिराम भोईर जे मोठे पटक्या लागवण्याचा मनसुबा आखलाय तो क्रीडांगणावरती. हा चेंडू मोठा पटका आहे परंतु चेंडू हवेत, अगदी अंतर कापणार नाही. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जेल सोडला जातोय. बलिराम भोईर जेल सुटल्यानंतर या चेंडूवरती मिळतात त्या 2 धाबा. अगदी या 2-2 धाबा विचार करावा लागतील क्रिकेटमध्ये. तुम्हाला शेवटच्या क्षणामध्ये जर 2 धाबेमध्ये परास्त झालं ना, या 2 धाबा तुम्हाला टेन्शन निर्माण करू शकतात. म्हणजे तुम्हाला झेल कॅरी करणं फार महत्वपूर्ण होतं. ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक होते ते डीप स्क्वेअर लेग जवळ ओमकार पाटकर. हा चेंडू चांगला फटका आहे. अगदी क्षेत्ररक्षक प्रतीक जाधव आता चुकी करणार नाही. डीप मिड विकेट जवळ घेतलेला हा झेल बलिराम भोईर. दुसरा धक्का टीम रॉयल. श्रीकांत बाई म्हात्रे डीजे आमचे आता लय मध्ये आले ते पण, कारण सत्र आता संध्याकाळचं सत्र चालू झालं. येणारे बॉल आता शिल्लक राहिलेत. आमचे सुदर्शन पाटील सर सांगतायत 12 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज आहे. ती टीम रॉयल करंजाडे टीमला तर दुसऱ्या बाजूला नाईट रायडर्स टीमला त्या 26 धाबा रोखायचे आहेत ते येणाऱ्या 12 बॉलवरती. परंतु कोण गोलंदाज वापरला जाईल, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास टाकला जाईल, तो गोलंदाज चांगली गोलंदाजी करणार का, या बऱ्याचशा प्रश्नचिन्हांचे उत्तर त्या गोलंदाजाला द्यावं लागेल. फार चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार या मॅच मध्ये. अगदी आमचे विकी भाई आमच्या व्यासपीठाच्या समोरून या ठिकाणी चालले, त्यांचं पण आम्ही करतोय पुन्हा एकदा स्वागत. विजय भाई आहेत आपल्याला पाहायला मिळण्यात चांगली बाईट्स त्यांच्या माध्यमातून. स्कोर कार्ड वरती धावसंख्या येणारे 12 बॉल आणि गरज आहे ती 26 या धावसंख्येची. चेस करायचे तुम्हाला 50 धाबा. 24 धाबा धावफलकावरती लागल्यानंतर येणारे 12 बॉल 26 धाबा. गोलंदाजी मार्कवरती बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ ठाकूर गोलंदाज तयार आहे. लेफ्ट हँड गोलंदाज. हा चेंडू स्विच हिट केला आहे. अगदी मोठा फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून डीप थर्डमॅन सीमा पार येतोय. हा दर्जेदार वन बाउंसचा चौकार. खऱ्या अर्थानं सापलं रचलं होतं जय भोईरसाठी आणि गीताच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की आता हा 1 साइड हिरो ठरतोय की काय या मॅच मध्ये. जय भोईरसाठी विकेटची पराकाष्ठा या ठिकाणी फिल्डिंग करणारी टीम केली आहे. परंतु आता 1 साइड जर हिरो ठरले तर सूरज शेलार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जय भोईरसाठी दिलं जाईल. पहिल्याच बॉलवरती प्रेशर रिलीज करतोय जय भोईर चौकारानं. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. ही धाव धोक्याची होऊ शकते. उलकायला पाहिजे होतं ते नॉन स्ट्रायकन बसल्या असलेला फलंदाज प्रथमेश या खेळाडूला. प्रथमेश कैकाडी आपण पाहतोय ज्याने 2 झेल फार सांसून 3 झेल आधीच्या इनिंगमध्ये त्याने कॅरी केले गेले आणि त्यांच्या पिताश्री यांनी सुद्धा फार चांगलं झेल कॅरी केला. आणि आता या बॉलवरती धाव द्विधा मनस्थितीमध्ये धाव घ्यायची की नाही
सचिन कैकाडे यांच्याकडून प्रत्येक षटकारीसाठी प्रथमेश याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते अगदी. पण जय भोईर हा फलंदाज अगदी किमया करतोय. फ्रंटफुटला आले, उडवलाय, थोडीशी अंतर कापणार नाही, प्रयत्न चांगले आहेत, पण या चेंडूला उडवायला पाहिजे होतं ऑफच्या दिशेने सूरज शेलार, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालं. आनंद साजरा केला जातोय जय भोईर बाद झाल्यानंतर. तिसरा धक्का टीम रॉयल करंजाडेला. डीजे दहा बलकावरती आता अनालिसिस असा असेल, 9 बॉल 22 धावसंख्येची गरज आहे टीम रॉयल करंजाडे या टीमला. जसा जय भोईर बाद झाला थोडंसं स्मित अगदी हास्य स्माईल लोकेश जाधव यांच्या माध्यमातून, कारण विकेटसाठी झगडत होते टीम नाईट रायडर्स टीम. कारण एखादा अडचण निर्माण जर झाला, वादळ जर निर्माण झालं तर तो वादळ तुम्हाला थांबवणं फार कठीण जातं. परंतु जरी जय भोईर बाद झाला असला तरी आता या मॅचला थोडंसं पुढे न्यावं लागेल. ते प्रथमेश आणि त्याच्या समवेत आलेला 4थ्या क्रमांकावरचा खेळाडू जय चव्हाण ऑन स्ट्राईक. हा चेंडू फिरवला जातोय, सोडायला नव्हतं पाहिजे, बाहेरून आतमध्ये आलेला हा चेंडू आहे. गोलंदाज फार चांगली गोलंदाजी हाताळतोय सौरभ ठाकूर, ज्याच्याकडे डावखुरे हाताच्या गोलंदाज ज्या वेळेस वापरले जातात ना त्यावेळेस तुम्ही डावखुरे हाताचे फलंदाज पाठवा. कारण ज्या वेळेस उजव्या हाताचे फलंदाज असतात ना त्यावेळेस फार डोईजड जातं. त्याच्याकडे फार मोठी शैली असते दोन्ही बाजूने टर्न करण्याची, त्यावेळेस अगदी द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज येतात आणि तीच परिस्थिती आधीच्या चेंडूवरती पाहायला मिळाली. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची बॉटम आहे. स्वतः प्रतीक जाधव या चेंडूपर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडूवरती भाऊ राहुल यांच्या माध्यमातून फील्ड केलं जात आहे हा चेंडू आणि एक धाव मिळाली जाते. ती रॉयल करंजाडे या टीमला एक सिंगलच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. 29 या अंकावरती 29 रन्स धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. प्रत्येक जण खुश असेल या स्पर्धेमध्ये. ओमकार शेलार प्रत्येक जण या मॅच मध्ये अगदी तळ टोकून बसला. प्रेक्षक वर्ग सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले, जे जॉईन झाले 24 लाईव्हच्या माध्यमातून. 24 लाईव्ह इव्हेंट्स आपल्याला पाहायला मिळते. चांगली क्वालिटी, चांगली क्लॅरिटी त्यांचं पण आम्ही करतोय या ठिकाणी. वेलकम. धाव फलकावरती धावा आहेत 29. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू होता, हाफ ट्रॅकर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. प्रथमेशने ओळखायला पाहिजे होतं. तुमचं टायमिंग आणि नजर चेंडूवरती देणं फार महत्वपूर्ण होतं, परंतु शेवटचा आलेला डॉट बॉल अशा पल्लवित करतायत त्या नाईट रायडर्स करंजाडे टीमच्या. येणारे 6 बॉल आणि गरज आहे ती 21 या धावसंख्येची. डीजे अगदी डीजेच्या माध्यमातून सांगतायत की आता शेवटचा क्षण आलाय हो मॅचचा आणि अगदी ही मॅच झाल्यानंतर वेल होते हरिपाठाची असं गीत ऐकवलं गेलं. डीजेला सुद्धा असेल. धन्यवाद. 6 बॉल 21. हा चेंडू टपली दिली या चेंडूवरती. क्षेत्ररक्षक धावत वेगाने येत आहेत, परंतु झेल सुटला जाईल या चेंडूवरती. एकच धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला जाईल. ते फलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून सिंगल मिळते आणि एक सिंगलच्या बरोबरीनं स्ट्रायकरवरती प्रथमेश येतोय. जय चव्हाण यांनी मारलेला फटका. प्रथमेशनी मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं पारितोषिक सूरज शेलार यांच्या माध्यमातून रॉयल करंजाडे टीमसाठी दिलं जाईल. अगदी प्रथमेश स्ट्रायकरवरती पाहायला मिळतंय, जिथे 5 बॉल आणि गरज आहे 20 या धावसंख्येची. जय चव्हाण नॉन स्ट्रायकरवरती आपण त्याला पाहतोय. 5 बॉल 20 धावा, अगदी हिरो ठरण्याची संधी निर्माण होते प्रथमेशला. आपण पाहतो स्ट्रायकरवरती गोलंदाज सौरभ फ्रंटफुटला आले. त्यानंतर या ठिकाणी डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने धावत होते. क्षेत्ररक्षक चेंडूने गाठली सीमारेषा. आलेला हा चौकार अगदी सुंदररित्या धाव्यांवरती वेग वाढला जाईल या 4 या धावसंख्येच्या बरोबरीनं.
धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 16 धावसंख्येची अजूनही गरज आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सौरभ ठाकूर यांना, ज्यांनी आधीचं 4थं षटक फेकलं. सौरभ ठाकूर यांनी शेवटचं षटक फेकलं जाईल. नितीन गायकवाड जे 40+ आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी षटक फेकलं जात आहे. चांगलं क्रिकेट. पहिल्या बॉलवरती अगदी 1 रन आली, तदनंतर दुसऱ्या बॉलवरती आला चौकार. आता येणारे 4 बॉल आणि गरज आहे ती 16 या धावसंख्येची. हा चेंडू प्रथमेशला थोडंसं ओळखता आलं नाहीये. उडवायचं होतं ऑनसाइड रिझर्व्ह मध्ये. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट केली जाते. प्रथमेशला स्ट्राईकवरती हाणण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती जय चव्हाण होतोय बाद. कारल्याच्या डोंगरावर येतील काय असतील ते पंच आम्हाला लगेच तिथे अशी तुम्ही फिल्डिंग लावू घ्या संजयबाई कायकडे. फिल्डिंग लावू घ्या कारण आता अंधार जाणवायला लागला. येणारे आता चेंडू शिल्लक राहिले 3 आणि गरज आहे सुदर्शन पाटील 15 या धावसंख्येची. 3 बॉल 15 धाबा. नवीन खेळाडू मैदानावरती जय चव्हाण. विकेट्स नाही या चेंडूवरती कारण एंड सोडला नव्हता प्रथमेशनं. त्या कारणास्तव या चेंडूवरती एकच धाव. एंड सोडायला पाहिजे होता. हा चेंडू जय चव्हाणच्या बॅट मधून येतोय. या चेंडूवरती एकच रन काय या बॉलवर. 1 रन. आता 2 बॉल 14 धावा. 2 चेंडू 14 धावा संख्येची गरज आहे. बॅलन्स बॉडी बॅलन्स गेल्या कारणास्तव आतमध्ये चेंडू टाकला. नंतर येणारे 2 बॉल 14 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक राहिली गेली आहे आणि अगदी खुशीचा माहोल पाहायला मिळत आहे. नाईट रायडर्स करंजाडे टीमचे आमचे लोकेश जाधव मनपूर्वक स्वागत असेल. नाईट रायडर्स करंजाडे टीमचे धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 50 धाब्यांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत रॉयल करंजाडे टीमच्या 37 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल या इनिंग मधला. हा चेंडू चांगला फटका. ही मॅच जिंकले सन्नी कैकाडी. अगदी धावत येतात वेगानं आणि ही मॅच नाईट रायडर्स टीमनं जिंकले. मनापासून असेल शुभेच्छा. हार्ड लक टीम रॉयल्स करंजाडे. ज्या चुका झाल्या त्या नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये सुधारावा अशी तुम्हाला विनंती असेल. तर नंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच